आपण बघितलं एक्झाम्पल्स नंबर 2 आणि 3 मध्ये की पॉईंट्स दिलेले आहेत, 3 पॉईंट्स दिलेले आहेत, कोलिनियर आहेत की नाही सांगायचे आहेत. मग आपण बघितलं की 4 पॉईंट्स दिलेले असतात, मग तो स्क्वेअर आहे का सांगायचं आहे, तो क्वाड्रिलेटरल आहे का सांगायचं आहे, तो रोम्बस आहे की नाही सांगायचा आहे, किंवा ते कोलिनियर पॉईंट्स जर का डिक्लेअर झाले तर तुम्ही सांगू शकणार आहात. तर ते आपलं सगळं व्हेरीफाय करायचं, दाखवायचं आहे आणि मग कन्क्लुजन लिहायचं आहे. त्याचप्रकारे असा क्वेश्चनसुद्धा येऊ शकतो, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट ऑन वाय एक्सिस विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम एम अँड एन. असा पॉईंट दाखवायचा आहे तो इक्विडिस्टन्सवरती आहे, म्हणजे पी एम इज इक्वल टू पी एन येणार आहे आणि मग त्याच्यामधून आपल्याला दाखवायचं आहे. पण काय त्याबरोबर सांगितलेलं आहे, हा पॉईंट कुठे आहे, वाय एक्सिसवरती आहे, म्हणजे एक्स एक्सिसवरचा पॉईंट आपला किती आहे, 0. म्हणजे आपल्याला कळलेलं आहे पीचा पॉईंट जो आहे तो कसा आहे, 0 आणि वाय. म्हणजे आता आपल्याला वायचा पॉईंट शोधून काढला की आपल्याला दाखवता येईल पी एम इज इक्वल टू एम एन आहे. पी एम इज इक्वल टू एम एन पकडून आपल्याला दाखवायचं आहे की पीचे पॉईंट्स कोणकोणते आहेत. एक पॉईंट तर कळलेला आहे 0 आहे, दुसरा पॉईंट फक्त आपल्याला काढायचा आहे. बघूया कशा प्रकारे आपण तो काढायचा आहे. आपण म्हटलं लेट पॉईंट पी 0 अँड वाय ऑन वाय एक्सिस बी इक्विडिस्टन्स फ्रॉम एम -5 -2 अँड एन 3 अँड 2. देअरफॉर पी एम इज इक्वल टू पी एन, म्हणजेच पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी एन स्क्वेअर. आता पी एम स्क्वेअर प्लस पी एन इक्वल टू पी एन स्क्वेअर केलं आहे म्हणजे सगळ्याचं स्क्वेअर आपण काढू शकतो. मग आपला इक्विडिस्टन्सचा जो किंवा डिस्टन्स फॉर्म्युला जो आहे तो वापरून आपण ते काढूया. काय आहे, पीचा पॉईंट काय आहे, हा x1 आलेला आहे आपला आणि हा y1 आलेला आहे आणि मग एमचा पॉईंट आपला x1 आणि x2 आणि y2 येईल. बघूया -5 0 किंवा 0 -5 द होल स्क्वेअर आणि y -2 द होल स्क्वेअर. ओके, मग तो काय होईल, 0 + 5 होईल, म्हणजे 5चा स्क्वेअर आला 25, y +2 द होल स्क्वेअर. ओके, ह्याच्यामध्ये काय आहे 0 3 0 -3 y -2. 0 -3 म्हणजे आन्सर आला -3 -3चा आपला स्क्वेअर आला 9 y - द होल स्क्वेअर. ओके, मग y -2 द होल स्क्वेअरचा आपला आहे तो फॉर्म्युलाने आपण त्याला काय करून दाखवूया, एक्सपांड करून दाखवूया. काय आहे आपला y² -4y + 4 y +2 द होल स्क्वेअरचा पण आहे y² + 4y + 4. आता काय होईल, y² आहेत म्हणजे कटआउट होतील, कुठं तरी एका साईडला जातील की ते ऑब्वियसली एक प्लस राहील आणि एक मायनस होईल, म्हणजे मग ते कटआउट होतील. त्याच्यानंतर 4y बघा आहे का तसा, +4y आहे इथे -4y, म्हणजे एका साईडला गेल्यानंतर ते काय होतील, प्लस होतील किंवा मायनस होते, म्हणजे त्याचा आपला प्लस करावं लागेल. 25 + 4 किती झाले 29 -13 किती होतील, तर ते होतील 16. मग आपण 16 घेऊया आन्सर, म्हणजे 8y इज इक्वल टू -16. देअरफॉर y इज इक्वल टू -2. म्हणजेच द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑन द y एक्सिस विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम m अँड n आर 0 अँड -2. हॅलो, आता आपण बघणार आहोत एक्झाम्पल नंबर 6. a -3 -4, b तसे आपले कोऑर्डिनेट्स आहेत -5 अँड 0, सीचे कोऑर्डिनेट्स आहेत -3 आणि 0 आर द वर्टायसेस ऑफ ट्रायंगल ABC. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द सर्कमसेंटर ऑफ ट्रायंगल ABC. म्हणजेच आपल्याला काय काढायला सांगितलेला आहे, तर आपल्याला सेंट्रॉइड काढायला सांगितलेला आहे. मग आपण काय केलेलं आहे, सेंट्रॉइडचा पॉईंट जो आहे तो पण P पकडला. मग आपण इथे म्हटलेला आहे लेट PAB, म्हणजे कोऑर्डिनेट्स काय A आणि B, म्हणजे आपल्याला A आणि Bची व्हॅल्यू माहिती पडली की आपल्याला कळेल की ते कोऑर्डिनेट्स कोणकोणते आहेत. लेट P be the circumcenter of triangle ABC. Therefore, point P is equidistant from A, B and C. Therefore, PA² is equal to PB² is equal to PC². सगळ्यामधला जो डिफरन्स आहे तो सारखा येणार आहे. आता हे आपलं फर्स्ट स्टेटमेंट. जरा आता आपण काय पकडूया,
PA² इज इक्वल टू PB². ओके, आता PA म्हणजे काय आहे, P आणि A. मग आपण त्याच्यामधला डिफरन्स काढणार आहोत. म्हणजे A मायनस -3 म्हणजे काय झाला, A + 3. त्याच्यानंतर आहे वायचा आपण काढणार होतो. वाय आपण काय पकडलेला आहे, B पकडलेला आहे. B -4 म्हणजे झालेला आहे B + 4 द होल स्क्वेअर. A + 3 द होल स्क्वेअर प्लस B + 4 द होल स्क्वेअर इज इक्वल टू, आता आपल्याला पकडायचे आहेत PBचे. आता Bचे कोणते आहेत, -5 आणि 0. A -5 झाला A + 5 द होल स्क्वेअर प्लस B आहे आणि हा आहे 0. मग आपण घेतलेला आहे B -0 द होल स्क्वेअर. आता याचं उत्तर आपण काढणार आहोत. A + 3 द होल स्क्वेअरचं A² + 6A + 9. आपण जर का 9th स्टँडर्डमध्ये 8th स्टँडर्डमध्ये याची प्रॅक्टिस केलेली नसेल तर आत्ता आपल्याला हे काढणं मुश्किल जाईल. त्यासाठी भरपूर मेहनत आत्ता करावी लागेल. म्हणून मी तेव्हाही तुम्हाला सांगितलं त्याची भरपूर मेहनत करा. म्हणजे काय होईल, त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा क्वेश्चन्स असे येतील तेव्हा तुम्हाला ते पटापट काढता येतील. आता मी तुम्हाला पुन्हा परत एकदा समजावून सांगते की कशाप्रकारे विचार करायचा आहे. A + 3 A + 3 AA². 3 + 3 6 6 × A 6A 3 × 3 9. आता B + 4 काय झालं आहे, B² + 8B + 16 इज इक्वल टू A + 5 द होल स्क्वेअरचा आन्सर येईल A² + 10A + 25 प्लस B -0 म्हणजे तो काय राहील, B² होईल. आता इथे A² आहे, इथे A² आहे. करून बघायची गरज नाही आहे. इकडे मायनस करून घ्या. मग जरा सरळ कट करा. जे सारखे दिसतील त्यांना कट होऊ शकतील. ओके, 6A - 10A म्हणून त्याचा आन्सर येईल -4A. 9 + 16 त्याचा आन्सर आपला इथे येईल 25 आणि इथे हा +25चा इथे नंतर -25 म्हणजे सगळेचे सगळे कट होतील. B² हा B² आहे म्हणजे मायनस होईल म्हणजे तो पण कट होईल. काय राहिलं, +8B इज इक्वल टू 0. आता आपल्याला शॉर्ट करू शकतो म्हणून आपण काय करून घेतलेलं आहे, A - 2B इज इक्वल टू 0. तर तुम्ही ते असंच ठेवू शकता. -A + B इज इक्वल टू 0. पण वाचताना थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं म्हणून आपण त्याला सोपं करून घेतलेलं आहे. A - 2B इज इक्वल टू 0. आता त्याचप्रमाणे आपण सिमिलरली PA² इज इक्वल टू PC² हा घेऊया फ्रॉम स्टेटमेंट नंबर 1. हां, A - 2B इज इक्वल टू 0 हा आपला सेकंड स्टेटमेंट झालेलं आहे. सेकंड इक्वेशन आपल्याकडे तयार झालेलं आहे. आता PA² इज इक्वल टू PC² घेऊया. आता मी तुम्हाला समजावून सांगत नाही आहे, आता तुम्हाला ते कळलं, बघून घ्या. A + 3 द होल स्क्वेअर प्लस B + 4 द होल स्क्वेअर इज इक्वल टू A - 3² प्लस B - 0 द होल स्क्वेअर. A + 3चा आन्सर लिहूया A² + 6A + 9. B + 4 द होल स्क्वेअरचा आन्सर येईल B² + 8B + 16 इज इक्वल टू A - 3 द होल स्क्वेअरचा आन्सर येईल A² - 6A + 9 आणि B - 0 द होल स्क्वेअरचा आन्सर येईल B². आता इथे पण पुन्हा कट करून घ्या. A² इकडे प्लस इकडचा हा इकडे येईल तर मायनस होईल. कट करून घेऊया. 6A - 6A सरळ कट झालेलं आहे. +9 - 9 सरळ कट होतील. ओके, सॉरी. आता इकडचा हा +6A हा -6 इथे आल्यानंतर 12A होणार आहे. मी चुकून हे सुद्धा कट केलेलं आहे. हे राहणार आहे. तसं आपण आन्सर येणार होतं की 12A 9 - 9 गेलेले आहे 16 राहणार आहे. ओके, हा 8B जो आहे तो ॲज इट इज राहिलेला आहे. +16 जो आहे तो या साईडला करून घेतलेला -16. कारण आपण लिहिताना नेहमी कुठल्या फॉर्ममध्ये लिहितो आहे, तो A + B इज इक्वल टू C अशा फॉर्ममध्ये लिहितो म्हणून आपण तसंच लिहून घेतलेलं आहे. आता आपल्याकडे इक्वेशन जे तयार झालेलं ते आहे 3A + 2B इज इक्वल टू -4. म्हणजे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळालेले आहेत. A - 2B इज इक्वल टू 0, 3A + 2B इज इक्वल टू -4. आता इथे ते करून दाखवलेलं नाही आहे. तुम्हाला हवं तर मी ते करून दाखवते तुम्हाला.
ए मायनस 2b इज इक्वल टू 0 आणि 3a प्लस 2b इज इक्वल टू -4. -2b प्लस 2b कट होतील. a प्लस 3a 4a इज इक्वल टू -4 म्हणजे a इज इक्वल टू -1 हे आन्सर आपलं आलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण मग कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये आपण भरून आन्सर काढूया. बीचा आन्सर आलेलं आहे -1/2. मग आपण लिहिले ते देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सेंटर आर -1 -1/2. एक्सचा -1/2.